तुम्हाला वेट लूज करायचं आहे, पण प्रयत्न करूनही ते होत नाही आहे आणि त्याचं कारण जंक फूड हे आहे का? तुम्हाला खूप जंक फूड क्रेविंग्स होतात का? हे क्रेविंग्स काय केल्याने कमी होऊ शकतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जंक फूड जास्त कंझ्युम केल्यामुळे तुमचं वजन वाढत असेल, ते कमी होत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याच्यामधून काही चांगल्या टिप्स मिळतील. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. जंक फूड क्रेविंग्स कमी व्हावेत यासाठी आज मी तुम्हाला 5 सोप्या टिप्स सांगणारच आहे, प्लस एक ॲडिशनल टिप सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि वेट लॉस तुमचं टार्गेट असेल तर आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा अटेंड करा. हा वेबिनार रविवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतो आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. वजन वाढायचं एक कारण असतं जंक फूड. जंक फूड जर जास्त कंझ्युम केले, जास्त प्रमाणात ते खाल्ले, तर वजन वाढायला लागतं आणि प्रयत्न करूनही ते म्हणावं तसं कमी होत नाही. जंक फूड म्हणजे आता नक्की काय म्हणता येईल? जंक फूड म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन कमी असतं आणि कॅलरीज खूप जास्त असतात. जसं मिठाई, बेकरी प्रॉडक्ट्स, केक, ब्रेड किंवा तळलेले पदार्थ किंवा चिप्स, हे सगळं जंक फूडमध्ये येतं. बर्गर, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, हे सगळं जंक फूड असतं. याच्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात आणि न्यूट्रिशन म्हणावं तर फारसं काही नसतं आणि त्यामुळे त्याच्या कन्झम्पशनमुळे वजन वाढायला लागतं आणि बॉडीला न्यूट्रिशन तसं काही मिळत नाही, पुरेसं न्यूट्रिशन मिळत नाही. मग हे क्रेविंग्स, जंक फूडचे क्रेविंग्स काय केल्याने कमी करता येईल? काही जणांचं असं असतं की जंक फूड खायचं नाही हे माहिती असतं, पण ते टेम्पटेशन थांबवता येत नाही. हे जे टेम्पटेशन होतं याची काही कारणं असतात आणि ती कारणं काय आहे ते बघून ते कसं आपण चेंज करू शकतो हे आता आपण एक एक करून बघूया. तुम्हाला जर जंक फूडचे क्रेविंग्स होत असतील, तुम्ही ते कंट्रोल करू शकत नसाल, माहिती असतं हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे, पण तरीसुद्धा कंट्रोल करता येत नाही, असं वाटतं चला आता खाऊन घेऊया, पुढच्या वेळेला नाही खायचं. हे जे क्रेविंग्स असतात याने नुकसान होतं. मे बी तुमचं टार्गेट वेट लूज करणं हे नसेल, वेट लॉस हे तुमचं टार्गेट नसेल, पण तरीसुद्धा जंक फूडमुळे हेल्थवर सुद्धा परिणाम होत असतो. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर जंक फूड कमी केले पाहिजेत. आज नाही तर उद्या त्याचे परिणाम दिसतच असतात आणि याचं हे जे क्रेविंग्स आहेत, जंक फूडचे जे क्रेविंग्स आहेत, हे कमी करण्यासाठी पहिली जी टिप आहे ती म्हणजे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये काहीतरी प्रोटीन्स ॲड करा. जेव्हा तुम्ही प्रोटीन्स घेता सकाळच्या वेळेला ब्रेकफास्टमध्ये, तेव्हा तुमचं पोट फुल होतं आणि पुढे मग दिवसभर हे असे चुकीचे क्रेविंग्स होत नाहीत. प्रोटीन सोर्सेस काय आहेत? तर प्रोटीन्समध्ये तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता किंवा पनीर सँडविच म्हणा किंवा पनीरचा काहीतरी पदार्थ घेऊ शकता, दही घेऊ शकता, भिजवलेले बदाम घेऊ शकता, दूध घेऊ शकता. या सगळ्यामध्ये प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन पोटात गेल्यामुळे पुढे मग दिवसभर फारसे क्रेविंग्स होत नाहीत आणि याच्यामुळे तुमची हेल्थसुद्धा चांगली राहील आणि वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहील. जंक फूड क्रेविंग्स कमी व्हावेत यासाठी दुसरी टिप म्हणजे तुम्ही भरपूर प्रमाणात फायबर्सचा इंटेक करा. तुमच्या डाएटमध्ये भरपूर फायबर्स इन्क्लूड करा. फायबर्स जास्त घेतल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे असे चुकीचे क्रेविंग्स मग होत नाहीत. फायबर्स कशामध्ये जास्त असतात? तर फळं, भाज्या हे तुम्ही जास्त प्रमाणात खा. सॅलड्स जास्त खा. याच्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील आणि चुकीचे क्रेविंग्स, जंक फूड क्रेविंग्स होणार नाहीत आणि ह्याचा तुम्हाला वेटमध्ये आणि हेल्थमध्ये दोन्हीमध्ये बेनिफिट होईल. जंक फूड क्रेविंग्स कमी व्हावेत यासाठी तिसरी टिप आहे, तुम्ही चांगली झोप घ्या. पुरेशी झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी जंक फूडचे क्रेविंग्स होतात आणि हे का होतं, कसं होतं याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. अजून जर बघितला नसेल तर तो नक्की बघा. आणि चांगल्या झोपेसाठी काय टिप्स असू शकतात याचासुद्धा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे.
हे व्हिडिओज तुम्ही झोपेसाठी नक्की बघा. बॉटम लाईन ही आहे की चांगली झोप घ्या, पुरेशी झोप घ्या, चांगल्या क्वालिटीची झोप घ्या. याच्यामुळे तुमचे जंक फूडचे क्रेविंग्स कमी होणार आहेत आणि तुम्हाला याच्यामुळे वेट लॉसमध्ये आणि हेल्थमध्ये बेनिफिट मिळणार आहे. जंक फूड क्रेविंग्स कमी व्हावेत यासाठी पुढची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रेसवर काम करायचं आहे. आधी बघा तुम्हाला काही स्ट्रेस आहे का आणि तो स्ट्रेस किती लेवलचा आहे. त्या स्ट्रेसवर वर्क करा, तो स्ट्रेस कमी करा. कारण स्ट्रेस घेण्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, उलट त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हेल्थ खराब होते, वजन वाढतं, झोप लागत नाही. आणि यासाठी स्ट्रेसवर वर्क करा, स्ट्रेसवर काम करा. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, नेचर वॉक करू शकता. कारण स्ट्रेस जर वाढला तर स्ट्रेस ईटिंग केल्या जातं. जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा जे समोर दिसेल ते विचार न करता खाल्ल्या जातं. जंक फूड जास्त खाल्ल्या जातं आणि मग वजनसुद्धा वाढतं आणि त्याचा हेल्थवर सुद्धा परिणाम होतो. तर जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर त्याच्यावर वर्क करा, मेडिटेशन करा, नेचर वॉक करा किंवा तुमच्या आवडीचं काहीतरी काम करा, काहीतरी हॉबी परस्यू करा, गाणी ऐका. फाइंड आउट काय तुम्हाला आवडतं, कशामध्ये तुम्हाला विरंगुळा वाटतो, कशामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो हे तुम्ही शोधून काढा आणि त्या गोष्टी जास्त करायचा प्रयत्न करा. याच्यामुळे सुद्धा तुमचे जंक फूडचे क्रेविंग्स कमी होणार आहेत. जंक फूडचे क्रेविंग्स कमी व्हावेत याच्यासाठी 5वी टीप, माइंडफुल ईटिंग करा. माइंडफुल ईटिंग म्हणजे जेव्हा तुम्ही काही खाता, जेवता तेव्हा प्रेझेंट राहा की तुम्ही काय खाताय. तुमचे सगळे सेन्सेस त्या खाण्यामध्ये इन्व्हॉल्व करा. डोळ्याने बघा ते फूड कसं दिसतंय, त्याची टेस्ट कशी आहे, त्याचा टेक्स्चर कसा आहे, हे सगळं ऑब्झर्व करा आणि ते सगळं एक्सपिरियन्स करा. आणि प्रत्येक घास खूप वेळेला चावून खा. आपल्याकडे म्हणतात ना, प्रत्येक घास 32 वेळा चावला पाहिजे. असं माइंडफुल ईटिंग करा. आणि जेव्हा तुम्ही खात असता तेव्हा TV बघणं किंवा मोबाईलवर काही गोष्टी बघणं हे टाळा. याच्यामुळे तुमचं लक्ष त्या गोष्टींकडे जातं, खाण्यामध्ये कमी राहतं आणि तुम्ही किती खाताय, काय खाताय हे लक्षात येत नाही. कधी याच्यामुळे ओव्हर ईटिंग होतं आणि या सगळ्याचा परिणाम क्रेविंग्सवर होतो. पोट व्यवस्थित भरलं नसेल, अन्नाचं व्यवस्थित डायजेशन झालं नाही तर पुढे रॉंग क्रेविंग्स होतात, जंक फूडचे क्रेविंग्स होतात. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही खायला बसता तेव्हा माइंडफुल ईटिंग करा. किती पोर्शन खाताय, काय खाताय हे ऑब्झर्व करा आणि खूप वेळेला ते चावून खा. 32 वेळेला प्रत्येक घास चावून खा. याच्यामुळे सुद्धा तुमचं क्रेविंग कमी होणार आहे. जंक फूडचे क्रेविंग्स कमी व्हावेत यासाठी आता आपण 5 टिप्स पाहिल्या. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं, एक स्पेशल टिप मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती टिप म्हणजे तुमच्या घरातून जंक फूडच बाजूला करा. कुकीज असतील, बिस्किट्स असतील, आईस्क्रीम असेल, काही तळलेले पदार्थ, वेफर्स वगैरे असतील, बेकरी प्रॉडक्ट्स असतील, जे जंक फूड तुमच्या घरामध्ये आत्ता आहे ते डोळ्यासमोरून बाजूला करा. म्हणजे मग ते पुन्हा बघून ते खायचं क्रेविंग होणार नाही. आणि ते रिप्लेस करा फ्रूट्सनी. फ्रूट्स किंवा हेल्दी ऑप्शन्स, ड्राय फ्रूट्स अशा गोष्टींनी ते रिप्लेस करा. म्हणजे पुन्हा डोळ्यांना त्या चांगल्या गोष्टी, हेल्दी गोष्टी दिसत राहतील आणि तुम्ही ते जास्तीत जास्त कन्झ्युम कराल. आणि याच्यामुळे तुमचं जंक फूडचं क्रेविंग आपोआपच कमी होईल आणि ते आपोआपच तुमच्या पोटामध्ये कमी जाईल. कारण ते तुमच्या समोर, तुमच्या घरातच तेवढं अवेलेबल नसणार आहे. सो हा एक बदल करून बघा आणि आज ज्या काही टिप्स सांगितल्या या टिप्स फॉलो करून बघा. आणि तुमचा काय अनुभव आहे, तुमचं जंक फूडचं क्रेविंग कमी झालं का हे काही दिवसांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की शेअर करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. जंक फूडचे क्रेविंग्स होत असतील तर ते कसे कमी करायचे याच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. या टिप्स आवडल्या असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लूज करायचं आहे किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत. आणि आमचा फ्री वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.